मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत आणि जे लाभ घेत आहेत त्यातील जवळपास 26 लाख महिला ह्या निकषानुसार अपात्र ठरत असल्याची धक्कादायक माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर या योजनेचा काही पुरुष मंडळी देखील लाभ घेत असल्याची माहिती समोर येत आहे। तर नेमकी हे काय माहिती आहे याबद्दल आदिती तटकरे काय म्हणाले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 26 लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती। सदर सुमारे 26 लाख लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील असून त्यानुसार महिला व बाल विकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी उपलब्ध करून दिलेली आहे। त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा यांची याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे। छाननीअंती या लाभार्थ्यांना पात्रता व अपात्रता ही स्पष्ट होणार आहे। म्हणजेच आता या 26 लाख महिला भगिनींची पुन्हा एकदा छाननी होणार आहे आणि त्यानुसार त्यांना हा लाभ द्यायचा की नाही हे ठरवलं जाणार आहे। त्याचबरोबर छाननीअंती जे लाभार्थी अपात्र ठरतील यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल। तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढे पूर्ववत सुरू राहील। म्हणजेच या छाननी अंतर्गत जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ तसाच पुढे सुरू राहणार आहे व जे अपात्र ठरतील त्यांच्याबाबतही योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी माहिती दिलेली आहे। तर नक्कीच ही माहिती राज्यातील लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची आहे। माहिती आवडलीच तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।